सर अहो शेफाली, किमान एक ऑफिस धर्म म्हणून किंवा समाजात तशी प्रथा आहे म्हणून कधीतरी मी आत येऊ का असं विचारून मला येत जा. जोवर तुम्ही मला काही सांगत नाही मीही तुम्हाला विचारणार. मी काय तुम्हाला सांगितलं नाही किंवा सांगत नाहीये. सर तुम्हाला ना चांगलंच माहितीये तुम्ही काय लपवताय. लपवतोय मी? हो मग तुम्ही मला फोनवर काय ते नेहाचं काय नाही ते जाऊ द्या ना शेफाली. मी काय म्हणत होतो, तुमची आई काय म्हणतीये? तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची आता? ओके ना? हो सर, मम्मी ना एकदम मस्त आहे. अरे वा, या मग तुम्ही या. नाही, आधी तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्यापासून काय लपवता. शेफाली, आज तुमचा मेकअप काहीतरी बिघडलाय, खूपच हुकलाय, म्हणजे काहीच्या काही दिसतंय आज. तर तुमचं गालाचं आयलायनर कम्प्लीट बिघडलंय आज. सर पहिली गोष्ट तर ना ते गालाचं लायनर नसतं, ते ब्लश ऑन असतं. आणि माझा ना स्वयंपाक चुकेल, ऑफिसचं काम चुकेल, पण माझा मेकअप कधीच चुकू शकत नाही. तुम्ही विषय बदलू नका. अरे बरं झालं, बदलण्यावरून आठवलं, मला काही गोष्टी ना फाईल मध्ये थोड्या चेंजेस करून घ्यायच्यात. मी जरा आलोच बाहेर. तुम्ही जोवर मला काही सांगत नाही मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. शेफाली, हे बघा, हे असं बॉसला अडवणं बरं नाही. मी आरडाओरडा करून सांगेन मग सगळ्यांना. हो का? मग तुम्ही कशाला ओरडता? मीच सांगते ना तुम्ही मला काही सांगत नाहीये म्हणून. अहो ऐका, हो ऐका. काय चाललं आरडाओरडा? आणि शेफाली, तुम्ही विसरता का मी तुमचा बॉस आहे? तुम्ही असं वागू शकत नाही. बॉस? कुठलाच बॉस ना आता 5-5 वेळा कॉल करून विचारत नाही नेहाचा कॉल आला होता का, नेहा काय म्हणत होती, तिचं काय म्हणणं होतं. हे बघा सर, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. अरे देवा, आता शेफालीला आत्ता सगळं सांगावं लागणार की काय? सांगताय ना? हा ठीक आहे, आपण एक काम करू, मी तुम्हाला सांगेन मला काय बोलायचं होतं, पण नेहा समोर असताना. हो का? हो ठीक आहे. ठीक आहे. हे काय करताय? नेहा प्रत्यक्षात समोर असणं गरजेचं नाहीये ना. मी तिला कॉल करते मग तुम्ही सांगा. काय हट्टीपणा आहे हा, नको. किचन सगळं क्लीन केलंस व्यवस्थित? हॅलो, हाय शेफाली, बरं झालं तू फोन केला. मी फोन करणारच होते. प्लीज समीरला सांग ना, आज मला उशीर होणार आहे यायला. काय झालं? काय नाही, काही ते प्रॉब्लेम? महत्वाचं नाहीये. नेहा, समीर सर माझ्यापासून काहीतरी लपवतायत आणि त्यांना तुझ्या समोर सांगायचं. ऐक ना शेफाली, आपण नंतर बोलूया, मी थोडीशी बिझी आहे. नेहा, ते माझ्यापासून काहीतरी लपवतायत ग, ते सांगत नाहीयेत मला. तू ऐक ना ग. शेफाली, असा बालिशपणा करू नकोस. का करतेस असा हट्टीपणा नेहमी? मी नंतर बोलते. झालं ना तुमच्या मनासारखं? चुकून उपुडून पाहिलं ना गैरसमज होईल, ही बॉस आहे म्हणून. सिमी, हे काय चाललंय? काय झालं? सुनबाईच्या वहिनीशी असं घालून पाडून बोलायला तू शिकवलं त्याला? व्हॉट? नाही, मीच बोललो. कोणाच्या सांगण्यावरून बोललास? कुणाच नाही, मला वाटलं म्हणून मी बोललो. सुनबाईच्या वहिनीशी जे काही सगळं वागलास, तू जे काही बोललास ते स्वतःहून बोललास? हो. अरे हो काय? हिच्या बरोबर राहून तू एक तर घराण्याची मर्यादा, संस्कार, रीतिभात सगळं विसरलास? अरे घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नये, पैशाचा माज करू नये, हे सगळं तुला परत शिकवायचं? आणि मुळात तुला कुणाशी बोलायची गरजच काय? तू आजपर्यंत आयुष्यभर काय केलंयस? एक ते 4 पैसे कमवायची अक्कल नाहीये, लायकी नाहीये, इतरांशी बोलायची हिंमत तुला होते कशी? अहो, तुम्ही काय केलंय? पप्पा उगाच एवढे चिडणार नाही येता. बोला ना, काय केलंय तुम्ही? काही नाही ग, त्या गरिबांना वाटायला साड्या आणल्या होत्या ना, मी नेहाच्या वहिनीला म्हटलं तुम्हाला हवं तर घ्या. काय हे? आपल्या सुनेच्या मोठ्या वहिनी आहेत त्या. अगं सुनेच्या माहेरच्या लोकांचा अपमान करायचा नसतो एवढंही कळत नाहीये का तुम्हाला? अगं मला अपमान करायचा नव्हता ग.
पण मला वाटलं त्यांना गरज असेल तर त्या वापरतील म्हणून मी. अहो, तुम्हाला जर हे असं वाटत होतं ना तर आधी पप्पांशी बोलायचं ना तुम्ही. नाही, हे बघा, मदत करण्याचे ना इतर अनेक मार्ग आहेत. हा, तुम्ही पप्पांशी बोलला असतात ना तर त्यांनी आपल्याच कंपनीत जॉब दिला असता ना त्या वहिनींना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही लक्षात ठेवा. स्वाभिमान, गरीब लोकांनाही स्वाभिमान असतो. भीक नको असते त्यांना. काय तुम्ही पण पप्पांशी एकदा तरी बोलायला हवं होतं का तुम्ही. तेवढी अक्कल आहे का याच्याकडे? हो ना पप्पा, ह्यांच्या वतीने ना मी माफी मागते. एक्स्ट्रीमली सॉरी. अगं पण मी. चुप, चुकलंय तुमचं. तोंड बंद एकदम. आणि म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर मी नेहाच्या वहिनीशी जाऊन माफी मागते. साधी गरीब बिचारी बाई आहे होती. आपल्या घरात तिचा असा अपमान झालेला मला आवडलेला नाहीये. बाबा, मी जरा बोलून येते हा त्यांच्याशी. थांब. सुनबाईला बोलवलंय म्हणून सांग. पप्पा, तुम्ही बसा ना. पप्पा ते आले. आजोबा येऊ. आजोबा बोलवलं तुम्ही? हो, तुझी वहिनी भेटली. आणि मला असं वाटतं की तुझ्या वहिनीला पण आपल्या कंपनीमध्ये जॉब द्यायला काही हरकत नाही. सगळं तूच सांभाळतीयस तेव्हा समजून घ्यायला तिलाही फारसा त्रास पडणार नाही. काय झालं आजोबा असं अचानक? वहिनी काही बोलली का तुम्हाला? नाही नाही, काहीही बोलली नाही. पण एकंदरीत मला अंदाज आहे तूच सगळं सांभाळतेस म्हटल्यानंतर तुझ्या विश्वासातलं, तुझ्या जवळचं असं कोणी जर असेल तर बरं, असं म्हणजे मला वाटतं. नाहीतर तुम्ही तुमच्या दोघांचं मत हे महत्वाचं. नाही आजोबा, माझी काहीच हरकत नाहीये, पण नेहा इज द डिसिजन मेकर. सो आजोबा, नोकरी देण्याबद्दल काही नाहीये, पण मग सगळ्यांना असं वाटेल ना की मी चुकतीये, मी माझ्या लोकांनाच नोकरी देत बसलीये. असं कोण म्हणणार आहे? आणि तसं जर असेल ना तर त्यांनी सगळ्यात आधी माझ्याकडे किंवा यशकडे बोट टाकवलं पाहिजे की आम्ही दोघांनी मिळून तुला सीईओ केलंय, तुझ्यावरती सगळी जबाबदारी टाकली. पण असं होतंय का? का होत नाहीये? कारण तू जीव लावून काम करतेस. तसंच वहिनीने जर जीव लावून काम केलं तर कोणी कशाला बोलेल. अर्थात तिच्याकडून काम करून घेणं ही बॉस म्हणून तुझी जबाबदारी आहे. आणि त्यांचाही तो जॉबच आहे ना, ते करतील की बदलाव. मला वाटतं आता फार जास्त या गोष्टीवर विचार करू नको. आपण ऍज इट इज आजोबांशी या विषयावर बोलायला येणार होतो, पण आता तेच हे म्हणतायत म्हटल्यावर विषयच संपला. मला वाटतं तू जा आणि लगेच वहिनीला आणि दादालाही सांग. हो आजोबा. लावून सांग सर. वहिनी, काय? सॉरी. सॉरी कशाला? तू काय आता श्रीमंता घरची सून झालेली आहेस, त्यामुळे तू आता मॅडम झालीयस ना, मग माझ्याशी अशी वागणारच. सॉरी ना, चुकलं माझं. मी उगाच तुला बोलले. पण मला सांग, उद्या काय करतेस तू? काय करणार? कामावर जाणार. मग तू तिथे कामाला गेली तर इथे कामावर कोण येईल?
इथे म्हणजे म्हणजे नेहा मला काम नेहा तू काय सांगतेस मला कल्पनाच नव्हती की तू माझ्यासाठी इतकं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. हो अगं तेच ते ग तेच ते अगं वहिनी पण एक अट आहे. मला सगळ्या अटी मान्य आहेत. अगं ऐकून तर घे आधी. पगाराबद्दल असेल ना मान्य नाही, मग कामाची अट आहे. तुला मन लावून काम करावं लागेल. करणार ना तू म्हणशील तसं करणार मी. ती तुझी वहिनी असली तरी प्यादम माझं आहे नेहा. आता ती कशी मन लावून काम करते ना ते तू बघच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शेफाली. माझा डेस्क आज रिकामाच आहे ना. कोणीतरी चिडलंय वाटतं बेस्ट फ्रेंडवर. हे बघ ना, सॉरी ना शेफाली. शेफाली अगं सॉरी, प्लीज थांब ना. सॉरी, कामात होते ग मी. एवढं कुठलं महत्वाचं काम होतं ग तुझं की तुला तुझ्या मैत्रिणीचा जीवन मरणाचा प्रश्न सुद्धा साधा वाटला. जीवन मरणाचा प्रश्न. अगं शेफाली, मला काही एक बोलायचं नाहीये तुझ्याशी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग वहिनी. हे काय तुम्ही इथे कशा काय. मी आता इथेच वर्क करणार आहे. ओ वाव. पण अगं वहिनी हे काय घातलंस तू. अगं असं काय करतेस. एवढ्या मोठ्या कंपनीत यायचं म्हणजे असं टापटीप यायला पाहिजे ना म्हणून कोट वगैरे घालून आलीये. वहिनी पण हा कोट. अगं असं काय करतेस. यस सर नाही का असा कोट वगैरे घालून येतात. आणि मी तर त्यांच्या बायकोची सख्खी वहिनी आहे ना त्यामुळे त्यांच्या रूपावाला शोभेल असं मला कोट वगैरे घालायला पाहिजे ना म्हणून मी असं कोट घालून आलीये. वहिनी पण असं काही कंपल्सरी नाहीये. साडी नेसून आली असती तरी चाललं असतं. असं दे गे. मला असं फील येतो ना मोठ्या कंपनीत काम केल्याचा. आणि आपलं ठरलंय ना जीव ओतून काम करायचंय. मग हे असं घातलं की फील येतो ना म्हणून मी कोट घातला. बरं चल मी येते. अगं, माझी ओळख करून दे ना सगळ्यांना. हो. एक्सक्यूज मी, एक मिनिट इथे याल प्लीज. या मिसेस मीनाक्षी कामत. आजपासून यांनी आपलं ऑफिस जॉईन केलं. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी नेहाची वहिनी आहे सख्खी. हो माहितीये, लग्नात पाहिलं ना. अरे हो खरंच की. छान छान. शेफाली मग तू सगळ्यांची भेट घालून दे. हो हेच कारण होतं का मला इग्नोर करण्याचं. सुरेश, वहिनीला डेस्क दाखवा ना त्यांची. यस सर. मी येत. एक्सक्यूज. सुरेश या ना. चल आपण बघूया. सुरेश ना आता इथून पुढे हात मारणार मी तुम्हाला सुरेश. यश यश गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड. अरे आज मित्राची आठवण झाली. हा कुठे होता कुठे तुम्ही इतके दिवस टिंबराव. टिंबराव कुणी आलाय का. मी टिंबराव नाहीये. मी तुझा जुना मित्र. लहानपणापासून एकत्र दंगा मस्ती नाही का. तू सगळ्या गोष्टी ज्याला विचारतोस सगळं ज्याला विचारून करतोस तो समीर. तो मी. काय आज काम काय होतं सर. तू बोलायला देशील तर मी सांगेन ना काय होतं ते. आपल्याला एक पत्र लिहायचंय. वाव ग्रेट. ईमेल ना. मग काय. नाही 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 पत्र लिहायचंय. एका कंपनीला आपल्याला एक पत्र लिहायचंय. पण आपण कंपनीला पत्र कधीपासून लिहायला लागलो. आपण ईमेल. तुला माहिती काही कुठली कंपनी आहे काय डील आहे. नाही नाही ना. नाही. सांगतोय तेवढं कर. हे पॅड आणि पेन घे आणि एक पत्र लिह. ओके फाईन. ओके पत्र. वाव इंटरेस्टिंग. ओके स्टार्ट. टू टू
द लव्ह ऑफ माय लाईफ. आपण कंपनीशी आता असा व्यवहार करतो, टू द लव्ह ऑफ माय लाईफ. तुला माहितीये का आपण कुठल्या कंपनीशी व्यवहार करतोय? नाही. तुला माहितीये का काय डील आहे? नाही. नाही ना, मग मी सांगतो तेवढं कर. पत्र लिख. टू द लव्ह ऑफ माय लाईफ. येस, टू द लव्ह ऑफ युअर लाईफ. युअर लाईफ. माय लाईफ. माय लाईफ. टू द लव्ह ऑफ My life. माय लाईफ. एक माय लाईफ लव्ह. काय झालं? नेहाचं आणि तुझं भांडण झालं? शुभ बोल रे, काय बोलतोस तू? का होईल आमच्यात भांडण? मग हे बायकोला मधनं मधनं असं सरप्राईज द्यायचं असतं, तिला आवडतं. वाव. हा? ओके. टू द लव्ह ऑफ युअर म्हणजेच माय लाईफ. Okay. टू द लव्ह ऑफ माय लाईफ. लाईफ. युअर माय लाईफ. युअर माय लाईफ. युअर माय सोल. युअर माय लव्ह. युअर द हॅपीनेस. युअर ऑल दॅट आय नीड. ऐक. हे खूप असं इंग्रजाळलेलं होतंय. आपण एक काम करूया, तू येण्यापूर्वी माझं लाईफ भंगार होतं, आता ते कसं प्रफुल्लित झालंय, असं मराठीत लिहूया. मला कोणीतरी सांगितलं की भावनेला भाषेची गरज नसते, त्या आपण मनापासून व्यक्त केल्या की त्या भावना पोचतात. मग हे खोडू का? नाही, तू हे जे काय लिहिलंयस भंगार वगैरे वापरून जे काय तू लिहिलंयस ते चांगलं आहे, ते लिह. हा, मग तसं लिहितो की आता माझं लाईफ कसं छान प्रफुल्लित झालं. हा. ओके. आता पुढे लिह. नातं काय असतं? नातं काय असतं? प्रेम काय असतं? प्रेम काय असतं? आपलेपणा काय असतो? एखाद्याला सांभाळून घेणं म्हणजे नक्की काय असतं? काय असतं? हे सगळं तुझ्यामुळेच मला कळलं. हे सगळं तुला तिच्यामुळे कळलं? मग मी एवढी वर्ष काय आयुष्यात केअरटेकर आहे? तुझा इकडे काय संबंध आहे समीर? ठीक आहे. आता तुझी लिंक लागली म्हणून मी लिहितोय. हा. तू डब्यात आणलेली ती सांडग्याची भाजी मला भरवलेला तो पहिला घास. अच्छा. सांडग्याच्या भाजीचा घासही भरवलाय तिने. सांडग्याची भाजी चोरून खातो माझा लांडग्या. मज्जा आहे. बोल तू बोल. ते लिहून ते तुझं ऑफिस मध्ये असणं नसणं. लिह. तुला सुचतंय? चांगलंय. लिह. तुझी पण लिंक लागली. पुढे. आणि तुझाच मायाळू लग्नाळू समीर. एक मिनिट. हे पत्र माझ्याकडून आहे? हे कोणासाठी? शेफाली. चोराच्या मनात चांदणा. चांदण बिंदण काय नाही. ते तू ते सांडग्याची भाजी वगैरे म्हणालास ना, त्याच्यावरनं मला ते एकदम. सांडग्याची भाजी कधी खाल्ली रे तू? ते एकदा केबिन मध्ये ती माझ्यासाठी घेऊन आली. ऑफिस मध्ये सांडग्याची भाजी खाता तुम्ही केबिन मध्ये बसून? अरे नाही, तसं काम करता की काय करता खरं सांग मला. मी पण केबिन मध्ये आजपर्यंत कधी खाल्लं नाहीये. काय जबरदस्तीने एनिवे समीर यार, तू तिच्या प्रेमात पडलायस हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय, तुला कळत नाहीये. बस झालं यार. तू जाऊन जे काय आहे ना स्पष्टपणे तिला सांगून टाक की तुझं तिच्यावर प्रेम आहे, विषय संपला. अरे पण ते असं सांगणं जमत नाही ना. अरे म्हणून तर हे पत्र लिहून दिलंय ना समीर. जर बोलायला नाही जमलं तर पत्र वाचून दाखवायचं, सिंपल. अरे नाही यार, खूप घाई होती, थोडा मला वेळ पाहिजे यार. अरे अजून किती वेळ हवाय रे तुला? हा, आणि पत्र काय जुन्या काहीतरी आयडिया मला आपलं घेऊन सांगतो. आणि तू तिला जाऊन सांगत नाही ना, म्हणून ती माझ्या लव्ह लाईफची बँड वाजते. तू त्या शेफाईला काय बोलत नाही म्हणून ती शेफाली नेहावर चिडचिड करते, ती नेहा इकडे येऊन माझ्यावर चिडचिड करते आणि उगाचच आमचं लव्ह लाईफ सफर होत आहे यार. कुठलं कनेक्शन? कुठे काही? माझ्या पत्रामुळे तुझं काय लव्ह लाईफ सफर होत आहे? काय कनेक्शन म्हणजे? ती शेफाली नेहाची बेस्ट फ्रेंड आहे, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे. आता तिच्या बेस्ट फ्रेंडला माझा बेस्ट फ्रेंड जाऊन सांगत नाहीये, प्रपोज करत नाहीये, कन्फेस करत नाहीये, म्हणून ती तिच्या बेस्ट फ्रेंडवर चिडते आणि ती माझ्यावर चिडते. अरे यार, तू माझं डोकं आउट करून टाकलं यार. तरी सुद्धा हे पत्राभित्राचं काय मला जमणार नाही यार, मला माहित नाही. ही पत्राभित्राची आयडिया बोगस आहे, मी फाडून टाकतो. एक मिनिट, ठीक आहे. मग मला नेहासाठी तू जे काय करायला भाग पाडलंस ते आता मी सगळं तुझ्या बरोबर करणार. फॉर एक्झाम्पल, मी शहरभर होर्डिंग्स लावीन, समीर लव्ज शेफाली. मोठ्या कौशिक हाय, मला ना मुंबईमध्ये एक साधारण 50 होर्डिंग्स हवीत, समीर लव्ज शेफाली. मी तुला फोटो पाठवतो. ठीक आहे, मी ट्राय करेन. त्यांनी ऐकलं, ते फोन चालू आहे. अरे यार, तू गपचूप आज जाऊन बोलायचं
ओके ट्राय करीन. मला सांग काय केबिन मध्ये सांडग्याची भाजी तिने भरवली तुला हं? ती हा? जबरदस्ती. लाज नाही वाटत हा? मी आजपर्यंत नेहानी इतक्या वेळ सांडग्याची भाजी आणली मी कधी खाल्ली केबिन मध्ये? मला किती आवडते. खाल्ली आहे? काय हसतो का? मी भंकस नाही करत आहे. मला वाटलं तू मी सिरियस आहे, कळलं ना? आज जाऊन सांगायचं सगळं तिला आणि नाही जमलं ते पत्र वाचून दाखवायचं. यार. आय लव्ह यू. थँक्स. जा जा मेरे शेर जा. कम ऑन, यू कॅन डू इट समीर, यू कॅन डू इट.